आगीत झालेल्या नुकसानीची माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी केली पाहणी। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील टिळक नगर येथे शनी मंदिर शेजारी शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी रात्रीच्या 2:30च्या सुमारास येथील दुकानाला अचानक आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले। आग इतकी भीषण होती की 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली। यात मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही। एजाज इब्राहिम मंसूर यांचे मोबाईल वर्ल्ड हे दुकान आगीत जळून खाक झाले आहे। यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले। मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे हे दुकान होते। यामध्ये टीव्ही, फ्रीज, कूलर असे विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत। त्याचबरोबर मीना देवीदास लहिरे यांचे स्वस्त धान्य दुकान होते। हे स्वस्त धान्य दुकानाला देखील आगीने विळख्यात घेतले होते। यात मोठ्या प्रमाणात धान्य जळाले। चंद्रकांत बाबूराव मोरे यांची ईश्वरी लेडीज टेलर्स आणि इलेक्ट्रॉनिक दुकानाचे देखील आगीत नुकसान झाले। दीपावलीच्या सणांमध्ये झालेले नुकसान अत्यंत मोठे नुकसान झाले आहे। मंसूरी यांनी नुकताच दीपावली निमित्ताने मोठा माल भरला होता। आग इतकी भीषण होती की यात संपूर्ण दुकान जळून भस्म झाले आहे। दिवाळीचे राशन स्वस्त धान्य दुकानात भरले होते, ते देखील मोठ्या प्रमाणात जळाले आहे। मोरे यांच्या दुकानात महिलांचे कपडे जळून भस्म झाले आहे। माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। या दुकानांची नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना प्रशासनाने मदत करावी अशी मागणी केली। मध्ये मी आत्ताच भेट दिली। अशोक लकारे यांचं रेशनचं दुकान, तसेच साहेबाज मंसूर यांचं मोबाईल शॉपिंग आणि चंद्रकांत मोरे यांचं इलेक्ट्रिकचं दुकान, याची इथे रात्री आग लागून भरपूर नुकसान झालेलं आहे। सणासुदीच्या तोंडावर एवढं मोठं नुकसान, खरं तर त्यांनी आता सांगितलं पंचनामे झालेले आहेत। त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी माझी आग्रही भूमिका राहील आणि माझ्या स्तरावर सुद्धा माझं सहकार्य राहील, एवढंच या निमित्ताने सांगते। कारण याच्यात मनुष्यहानी झाली जरी नसली ते आपल्यासाठी सगळ्यात सुदैवाची गोष्ट आहे। परंतु ऐन सणासुदीच्या तोंडावर दुकानात खूप माल भरलेला असताना तो माल सगळा जळून खाक होणं यापेक्षा सगळ्या गोष्ट, त्याच्यामुळे त्यांच्याशी आत्ता मी भेटले, त्यांची शासन स्तरावर